पाण्याला उकळी आणली, सोयाबीनची पुरचुंडी बांधली सोयाबीन निवडून, त्याच्यानंतर त्याला एक 5 मिनिट दडपून ठेवलं बुडवून पाण्यामध्ये, नंतर त्याला बाजूला सोडलं. त्याला हातानं मीठ न चोळता त्या कपड्यामध्ये घालून अशा पद्धतीनं आपण फिरवून घेतलं. त्याच्यानंतर हे इथं आपण सुकायला ठेवलेलं आहे. माझी पद्धत आहे मीठ लागलं का नाही हे बघण्याची. मीठ व्यवस्थित लागलेलं आहे. आता भाजायचं कसं ते भाजून दाखवायचं काम मी करतोय. पहिला घाणा मी दाखवेन, बाकीचं तुम्हाला भाजायचं आहे. ठीक आहे. हे तापलेल्या कढईमध्ये मी टाकलंय. त्याच्यानंतर कढई चांगली गरम झालेली आहे. चुरचूर असा आवाज येतोय. हलवण्याची एक पद्धत आहे. अनेक महिलांच्या हातामध्ये उलटणं दिलं आणि हलवा म्हणलं की पिठलं करायचं काम करतात. आपल्याला त्याचं पिठलं करायचं नाही. पिठलं करायला गेलं, हलवलं की सगळी साल निघून जाईल आणि जो रिझल्ट घ्यायचा तो मिळणार नाही. म्हणून थोडंसं हलकं हलकं, जसं लहान लेकराची मया करतो तसं इथं आपल्याला मया करायची आहे. आणि हलकं हलकं हलवून थोडंसं ह्याला भाजून घ्यायचं आहे. जसजसं ह्याचे आमचं पाणी कमी होईल तसतसं हे जास्त खळखळ वाजायला चालू होईल. जोपर्यंत ही कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं भाजायचं आहे. महिलांच्या हातात उलटणं दिलं, इकडून असं इकडं फिरवतात आणि इकडून ह्याला वरून घसडा मारतात. घसडा मारत असताना काय होतं, ही अशा पद्धतीनं साल निघते आणि पाकळ्या होतात. पाकळ्या झाल्या की मग आपल्याला जो पदार्थ करायचा आहे खारमुरेचा, तो खारमुरे होणार नाहीत किंवा फुटाणे होणार नाहीत. म्हणून आपण थोडंसं हलक्या हलक्या हातानं याला सावकाश हलवून भाजतोय. थोडं सावकाश अशाच पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे. चिटकू द्यायचं नाही, एका जागेत स्थिर ठेवायचं नाही. जर थोडंसं आपला हात बंद पडला, एक बाजू करपट होईल, दुसरी बाजू कच्ची राहील. म्हणून आपण एकसारखं या पद्धतीनं याला हलवून घ्यायचं आहे. कळतंय?